मंगेशरावला आई आणि पत्नी सगळी जबाबदारी त्याच्यावर आहे आणि ती जबाबदारी नाही तर गावाचा सरपंच म्हणून गावाची सुद्धा जबाबदारी या ठाण्या वाघाच्या खांद्यावर आहे। म्हणून सरकार बायकॉट करेल, कलेक्टर आम्हाला बायकॉट करेल, पालकमंत्री आम्हाला बायकॉट करेल, मुख्यमंत्री आम्हाला बायकॉट करेल, हरकत नाही। चढली ना सत्याची मस्ती, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शेतकरी या माजलेल्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी आणि जर तात्काळ दखल नाही घेतली तर मात्र राज्यामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, शेतकरी पूर्णपणे कोलमडलेला आहे। केंद्राने सुद्धा मदत केली पाहिजे, राज्य सरकारने सुद्धा मदत केली पाहिजे। आम्ही अनेक सामाजिक बहिष्कार ऐकलेले, पण हा शेतकऱ्यांवरती टाकलेला बहिष्कार सुद्धा महत्वाचा आहे। तुमचं ऐकायचंच नाही। 15 तारखेनंतर कापूस घेणार आहे, दिवाळी कधी करायची? दिवाळी आली, धर्म सांगितला जातो आम्हाला, अरे पण त्या धर्माची दिवाळी कशी साजरी करायची? 15 तारखेला तुम्ही कापूस घेतल्यावर लेकरांनी शिकायचं कसं आता इथून पुढे वर्षभर? आणि सांगितलं जातं या मागण्या मंगेशरावच्या राज्याच्या आहेत, तहसीलशी संबंध नाही। अरे बाबा, त्याचं घर जर त्या अतिवृष्टीमध्ये पडलंय, हे तहसीलदाराचं काम आहे का राज्याचं काम आहे? त्या खालच्या कामाचा तरी तुम्ही इथं आढावा घेतलाय का? तहसीलदारला, ग्रामसेवकला लाज वाटली पाहिजे। तोंड बघून मदत द्यायला लागले, तोंड बघून। माझा मतदार कोण, त्याला मदत, त्याचं घर नाही पडलं तरी त्याला मदत। अरे बंद करा ना ते नाटक आता तरी। डायरेक्ट गाव घ्या, त्याच्या गावात जर पाणी घुसलं असेल उमऱ्या सहित सरसकट उमरा, तहसीलदारांनी ती 5,000ची मदत केली पाहिजे, ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे। आणि म्हणून मित्रांनो, मी लढणारा कार्यकर्ता मंगेशरावची ताकद वाढवायला इथं आलोय। हा मुद्दा राज्याचा व्हावा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे। मंगेश साबळे एक लढाऊ झाल शेतकऱ्यांचा नेता म्हणून समोर आलेला आहे आणि मी त्यांना आव्हान करेल की सरकार आपल्या सारख्याला मारायला बसलंय, त्याला दया येणार नाही, पण आपल्याला जगायचंय, आपल्यासाठी नाही, इथल्या शेतकरी कष्टकऱ्यांसाठी जगायचंय, हे सुद्धा आव्हान या माध्यमातून करतो। आणि राज्य सरकारने तातडीने या सगळ्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांना असणारं तात्काळ पत्र देऊन त्यांचं उपोषण मार्गी लावावं। त्यांच्या जीवितात जर काही झालं तर याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील, ही सुद्धा आम्ही या ठिकाणी भूमिका जाहीर करून या आंदोलनाला ऑल इंडिया पॅंथर सेना जाहीर पाठिंबा देत आहे, हे सुद्धा मी या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय। शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंगेश दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मंगेश दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मंगेश दादा साबळे तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। जय महाराणा प्रताप की जय। आम्ही जळगाव जिल्ह्यातनं पाचोरा तालुक्यामधनं आपले मंगेश दादा पाटील यांना आम्ही जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलोय। आल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की राज्याचा जो मीडिया आहे या मीडियाने कुठेतरी याची दखल घेतली असेल, परंतु एका गोष्टीची फार शोकांतिका आहे की मंगेश दादा हा कोणी आमदाराचा पोरगा नाही, मंगेश दादा हा कोणा खासदाराचा पोरगा नाही, तर तो एका सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा असल्यामुळे आणि इतका चर्चेत होत असल्यामुळे कदाचित या पुढाऱ्यांना आणि या मीडियांना कुठेतरी लाज वाटत असेल, म्हणून ते आपल्या आंदोलनाला आणि आपल्या या उपोषणाला इथं मीडिया दखल घेत नाही। परंतु दादा, मी तुम्हाला एकच सांगल,
कदाचित ह्याच गोष्टीची लाग मंगेश साबळे यांनी संपूर्ण शेतकऱ्याच्या वतीने एक राज्यव्यापी आंदोलन सिल्लोडमधून छेडलेलं आहे। अतिवृष्टीमुळे पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। जवळपास 65 लाख हेक्टर जमीन शेती उद्ध्वस्त झालेली आहे। त्याच्यामुळे ही महाराष्ट्राची नाही तर ही राष्ट्रीय आपत्ती अशी असणारी स्थिती आहे। पण दुर्दैवाने नाकातून रक्त येतंय। उपोषणकर्त्याचे जीवाला धोका निर्माण झाला आहे आणि तरी सुद्धा आमचे जिल्हाधिकारी, कलेक्टर किंवा इथले तहसीलदार त्यांना भेटायला आले नाही। हे फार गंभीर आहे। आम्ही माहिती घेतली तर जिल्हाधिकारी सुट्टीला टाकून गेले। हे सुट्टीचे दिवस आहेत, हे सुट्टीचे दिवस आहेत का कलेक्टरचे? हे आम्ही आव्हान करतोय त्यांना की तुम्ही सुट्टी टाकून गेलात। अतिवृष्टी आहे, आपत्ती आहे, लोक वाहून गेले, त्यांचा आढावा आहे, त्यांना मदत आहे, हे सगळं सोडून तुम्ही सुट्टीवर जाता। मी या माध्यमातून मागणी करतोय की कलेक्टरांची कायमस्वरूपी सुट्टी झाली पाहिजे। या काळामध्ये सुट्टी घेतली कसं काय? आज आंदोलक तडफडतोय, त्याला भेटायला इथले आमदार आले नाही, पालकमंत्री आले नाही, खासदार आले नाही। ही काय अवस्था आहे? मुख्यमंत्री बोलायला तयार नाही आणि तुम्ही तिकडे आज अमित शहाच्या नेतृत्वात शेतकरी मेळावा घेताय। जे मान्यवर भेटायला आलेले आहेत तुमच्याकडे कबुतरासाठी बोलायला वेळ आहे, त्या ठिकाणी हत्तीसाठी वेळ आहे, गायांसाठी वेळ आहे, पण माणूस मरायला लागला त्याच्यासाठी वेळ नाही। त्याच्यामुळे हे गंभीर आहे। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, 50,000 रुपये त्याला मदत हेक्टरी मिळाली पाहिजे, भूमिहीन मजुरांना 50,000 मिळाली पाहिजे। त्याच्या गावात जर पूर आला असेल तर उंबरा सरसकट त्याला मदत तहसीलदारनी केली पाहिजे। त्याच्यात कोणतंही कॉम्प्रोमाइज करू नये आणि म्हणून हे उपोषण महत्त्वाचं आहे, राज्यव्यापी उपोषण आहे। आज मी त्यांना पाठिंबा दिलाय आणि त्यांनी असणाऱ्या रस्त्यावरच्या लढ्यासाठी स्वतःला सांभाळावं असं सुद्धा मी त्यांना आव्हान केलंय। राज्य सरकार आमची दखल घेणार नाही, लढणारे त्यांना मारायचे, पण एक लक्षात ठेवा, जर लढणारे मरायला लागले तर जेनजी इथं महाराष्ट्रात घडल्याशिवाय राहणार नाही। कारण शेतकऱ्यांचा अंत बघू नका। तुम्ही शेतकरी उद्ध्वस्त झाल्यावर जर मदत करत नसाल, त्याला आधार देत नसाल, त्याच्यावर बहिष्कार टाकत असाल, आंदोलनावर बहिष्कार टाकत असाल, ते या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा सुद्धा आजच्या या माध्यमातून मी देतोय आणि म्हणून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला मी पाठिंबा दिलाय आणि आज असणारा आम्ही त्यांचा मंगेश साबळेंना वाचवण्याचा हा लढा आज तीव्र करतोय। शेतकऱ्यांच्या मागण्या राज्याच्या पटलावरती आल्यात याचा असणारा हे आम्ही यापासून आंदोलन सुरू करणार। पुढचा पाऊल एक लक्षात घ्या, या सत्तेला मस्ती आलेली, मात चढलेला आहे की आम्हाला मतदान पैशाच्या बळावर मिळेल। लूटमारीची सरकार ही आणि त्याच्यामुळे यांची जी मस्ती आणि माज आहे तो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही उतरवणार। शेतकऱ्यांची काय ताकद असते हे दाखवणार। धर्माधर्माचे भांडण लावायचे, नसलेले धार्मिक दंगली उभा करायच्या, आरक्षण या ठिकाणी उपोषण स्थळीचे भेट देणार आहे। आपल्या सर्वांना मार्गदर्शन ते या ठिकाणी करणार आहे, हे आपल्याला सर्वांना विनंती आहे। धन्यवाद। संभाजी ब्रिगेड सिल्लोड शाखा, सिल्लोड तालुका शाखा, शिवसंग्राम संघटना इथूनही काही कार्यकर्ते आलेले आहेत। सर्वांना मी इथं आभार व्यक्त करतो, पण एक खंत आहे, शेतकऱ्यांसाठी लढणारा हा माणूस आजही इतका वंचित का आहे? म्हणून बीड असेल, विभिन्न जिल्ह्यात आपल्याला दादांना पाठिंबा देण्यासाठी अनेक लोक आलेले आहेत आणि काही कायद्याचे विचार हा ते आपल्याला मार्गदर्शन करतील।
शेतकऱ्यांसाठी मांडणी म्हणजे त्यांचं आहे की शेतकऱ्यांसाठी फुल नाही फुलाची पाकळी भेटली पाहिजे काहीतरी काही. पण आम्ही 2 दिवसापासून व्हिडिओ बघितले की दादा उपोषण म्हणजे दादा भरपूर दिवस झाले उपोषणाला बसले. पण तर दादांची तब्येत एकदम हे झालेली. हॅलो तर दादांची तब्येत एकदम म्हणजे खराब होत आलेली. पण तुम्ही सगळ्यांना एवढ्या सांगते तर तुम्ही फक्त एवढ्यांना शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळाला पाहिजे आणि भेटलाच पाहिजे. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले, दिल्लीश्वरांना कायदा शिकवणारे कायदा पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी ज्यांनी गेली 7 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला असे आदरणीय मंगेश भाऊ. मला एक प्रश्न आहे की बाबांनो हा लढा शेतकऱ्याचा आहे आणि या शेतकऱ्याच्या लढ्यासाठी या महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी आज मंगेश भाऊच्या पाठीमागे उभा राहिला पाहिजे. मला सांगायचंय की बाबांनो शेतात काम करत असताना करव येऊन ती पूर्ण पिकायला लागली आणि मग सरकार आपल्याला मदत काय करतंय? 8,500 रुपये. अरे बाबांनो त्या 8,500 आपल्या कापसाच्या बिगा उभ्या होत्यात का सोयाबीनचं पेरायचं बियाणं होतंय? ऊसात ते तर बाकीचं लांबच राहिलं. हे सरकार काय देतंय? मला एक प्रश्न आहे सरकारला. आज 7 दिवस मंगेश भाऊ इथं उपोषण करतात. बाबा मुख्यमंत्र्याला काय तिकडे काय दारे धरायचे का? त्यांचा बघितलं येतानी शिर्डीला कार्यक्रम चालू आहे. बाबा शिर्डीहून इथं यायला काय वरी आली आहे ना? हे पा हा आपला शेतकऱ्याचा लढा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत मंगेश भाऊच्या पाठीमागे उभा राहणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही. शेतकऱ्यांनी एक होण्याची गरज आहे. आपले प्रश्न मांडणं गरजेचं आहे आणि आपले प्रश्न मांडल्याशिवाय या ठिकाणी शेतकऱ्याला जाग येणार नाही, सरकारला जाग येणार नाही. हे सरकार झोपलेलं करा आणि ज्यांची शेतामधली माती सुद्धा वाहून गेलेली आहे यांच्यासाठी 1,00,000 रुपये जाहीर करा एकरी. ही मागणी आम्ही तुम्हाला करत आहोत. या आंदोलनाकडे लवकर लक्ष द्या माननीय मुख्यमंत्री साहेब. आमचा जीव बहुजनांचा जीव तुम्हाला जीव वाटत नाही का? हा आमचा प्रश्न सरकारला. देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्यामध्ये आपण इतर बाबीकडे लक्ष देता, इतर मुद्द्याकडे लक्ष देता. आमचे भाऊ मंगेश साबळे संभाजीनगर येथे सिल्लोड तालुक्यामध्ये उपोषणास बसले आहेत तहसील कार्यालयासमोर. अजूनपर्यंत प्रतिनिधी भेटून येत नाही. काय येत नाही मंत्री साहेब? लवकरात लवकर मंत्री पाठवा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे तुम्हाला मी सांगू इच्छितो आम्ही मंगेश साबळे यांच्या बरोबर आहे. जर लवकरात लवकर भेट दिली नाही तर